माझी मुलगी छोटी होती, 2-2.5-3 वर्षाची साधारणपणे. मला एका कार्यक्रमाला कुठेतरी जायचं होतं. मला तिच्या दातांचा रंग बघितल्यानंतर 2 सेकंद लक्षातच आलं नाही, की आपण काय पाहतोय. कारण तिचे दात असे जांभळे निळे काहीतरी दिसत होते मला. लिपस्टिक मेड ऑफ क्लॅरिफाईड बटर म्हणजे तुपापासून बनवलेल्या लिपस्टिक्स याचं पेटंट भारतामध्येच रजिस्टर आहे. याच तुपाचा फॉर्म वापरून चक्क लिपस्टिक ही ऑलरेडी बनलेली आहे. लिपस्टिकमध्ये जे शिसं वापरलं जातं, हेवी मेटल जो वापरला जातो तो तुमच्या ओठांच्या कडेने असं जाऊन बसतो आणि तिथे पहिल्यांदा ओठ काळे व्हायला सुरुवात. बाई ही बाईची शत्रू असते असं एक विधान केलं जातं. या विधानाला पूर्णपणे फुली मारणारा माझा व्यवसाय आहे. कारण माझ्याबरोबर जशा ह्या 130 बायका उभ्या आहेत फ्रंट एंडला, तशा पूर्ण पर्वाचा बॅकएंड बघणाऱ्या ज्या आहेत त्याही बायकाच आहेत. नमस्कार, मी विनोद सातव. आजच्या वुमन की बात मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक वुमन की बात मध्ये कोणीतरी एक इंटरेस्टिंग वुमन येते आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारत असतो, त्यांच्या कार्याविषयी माहिती घेत असतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण ज्या दर एपिसोडमध्ये आपण जे गिफ्ट हॅम्पर देत असतो आपल्या माननीय पाहुण्यांना, हे गिफ्ट हॅम्पर नक्की कोणाचं आहे? हे बर्वा नावाचा एक जो ब्रँड आहे, हा ब्रँड नक्की कोणाचा आहे? तर आज आपण गप्पा मारणार आहोत कामाक्षी बर्वे यांच्याशी. कामाक्षी, नमस्कार. आरपार स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. गांधीजींचं एक वाक्य होतं, म्हणजे प्रवीण तरडेच्या मुळशी पॅटर्नमध्ये, मुळशी पॅटर्न सिनेमाची सुरुवात उपेंद्र लिमयेचा एक व्हॉइस ओव्हर येतो. गांधीजी म्हणायचे, खेड्याकडे चला. आता ह्याचं कनेक्शन कामाक्षी बर्वे यांच्याशी कसं आहे, तर ते सांगण्यापूर्वी मला आधी कामाक्षीचं स्वागत करू देत. कामाक्षीजी, तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला स्टुडिओमध्ये? पुण्यामध्ये गर्दी किती आहे, पोचेपर्यंत साधारणपणे 1 तास ते 1.5 तास निघून जातो. कुठल्याही एका डेस्टिनेशन पासून निघाला तर दुसरीकडे पोचायचं जर असेल तर 1.5 तास कसा जातो ट्रॅफिकमध्ये हेच कळत नाहीये. सगळेच जण उठून पुण्यासारख्या मोठ्या शहराकडे जर वळायला लागले तर जे तुम्ही आता बोललेलं वाक्य होतं गांधीजींचं, की खेड्याकडे चला, बहुधा आमच्यासारख्या लोकांना हाच संदेश घेऊन पुन्हा आमच्या गावांकडे नक्की वळावं लागणार आहे, किंवा यूथला हे करावंच लागणार आहे. तर या शहरांमधली गर्दी कमी होईल, शहरांवरचा लोड कमी होईल आणि कुठे ना कुठेतरी पुन्हा खेडी समृद्ध व्हायला लागतील. पण आज बघा, मायग्रेशन हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. मुंबई असेल, पुणे असेल, किंवा भारतातून अमेरिकेमध्ये जाणारा आपला ब्रेन, ज्याला ब्रेन ड्रेन, याच्यावर खूप लिहिलं गेलंय, खूप बोललं गेलंय. आज रेस्ट ऑफ महाराष्ट्र अशी एक टर्म आहे कॉर्पोरेटमध्ये, ROM. तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण तिथला जो युवक आहे हा मुंबईमध्ये करिअर करायला येतो किंवा पुण्यामध्ये करिअर करायला येतो. आणि खेड्याकडे चला असं तुम्ही जेव्हा म्हणताय त्यावेळेला हे इन्फ्रास्ट्रक्चर शहरामध्ये मिळतं किंवा ही अपॉर्च्युनिटी शहरामध्ये मिळते, म्हणून ही मुलं मुली करिअर करण्यासाठी पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये येतात. मग खेड्याकडे जर परत त्यांना घेऊन जायचं असेल तर त्यांना तिथे अपॉर्च्युनिटी पाहिजे. अगदी बरोबर. ह्याच्यावर तुम्ही काय बोलू शकता? ऑपॉर्च्युनिटीज ह्या, मला वाटतं आमच्यासारखे जे व्यवसायात असणारे लोक आहेत यांनीच या गोष्टीचा विचार खरं तर करायला हवा आहे, की शहरांमधून एम्प्लॉयमेंट जनरेशन करण्यापेक्षा जर आपण ही खेड्यांकडे, छोट्या गावांकडे करू शकलो, जी माझ्या बाबतीतली फॅक्ट आहे. तुमच्या बाबतीत काय आहे? मी मूळची साताऱ्याची आहे आणि माझा नवरा म्हणजे जयदेव हा मूळचा सांगली जिल्ह्यामध्ये जे विटा म्हणून शहर आहे, छोटं गाव आहे, तिथला आहे. तिथे आमचा वेगळा व्यवसाय आहे आणि माझा व्यवसाय जो आहे हा साताऱ्यामध्ये सेट आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग या ही टर्म अर्थात आपण, ही संकल्पना जी आहे ही ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून आपण आत्ता जरी त्याच्याकडे बघत असलो तरी पूर्वापार कुठल्याही प्रकारचं शेतीमध्ये खत न घालता केली जाणारी जी शेती असायची, नॅचरल नॉर्मल जशीच्या जशी असायची तशी शेती जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा त्याच्यातून येणारं उत्पन्न म्हणा, त्याच्यातून येणारं अन्नधान्य म्हणा, हे विषमुक्त तुम्हाला मिळणार आहे. या विषमुक्त अन्नधान्याकडे जसे आपण वळणार आहोत तसेच
त्याच्यापासून अजून काय मिळू शकतं असा जर विचार केला तर मिळू शकतात ह्या औषधी वनस्पती किंवा त्यांचे एक्स्ट्रॅक्ट्स. जे एक्झॅक्टली तुम्हाला मगाशी तुम्ही जेव्हा म्हणालात की बरवा काय आहे, कशासाठी आहे, म्हणजे मला तिथे येऊन पोचतं की शेवटी जेव्हा आम्ही आमच्या रूट्सकडे बघतो, आमचे रूट्स कशात आहेत तर शेतीमध्ये आहेत. आम्ही मूळची शेतकरी मंडळी. ह्या अवताराकडे जाऊ नका, जगाकडे बघण्याचा तो एक जगामध्ये जेव्हा आपण म्हटलं की IT मधल्या लोकांनीच अशा पद्धतीचं एक ड्रेसिंग करायचं, शेतकऱ्यांनी असं ड्रेसिंग करायचं. आता बदलत चाललंय जग. अगदीच नक्की आहे. अजूनही मात्र आपण जेव्हा पाहतो की शेतकरी दाखवायचा असेल तर धोतर टोपी याच्यातच शेतकरी दाखवला जातो. पण आज परिस्थिती खेड्याकडे खरंच तशी नाही आहे. ज्या सुधारणा आपल्याकडे शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात, इंटरनेटनी तर जे बदल घडवून आणलेले आहेत ते तर आहेतच, पण ज्या सुधारणा आहेत त्या जर आपल्याला खेड्यांपर्यंत घेऊन जाता आल्या किंवा छोट्या शहरांपर्यंत घेऊन जाता आल्या तर तिथे जे यूथ आहे किंवा जी युवा पिढी आहे ही मंडळी धावाधाव करून शहराकडे जी येत आहेत, हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर तिथेच आपल्याला त्यांना त्या हातांना जर आपण तिथे काम देऊ शकणार असलो. इंटरनेटनी तर आता तुम्ही कुठे बसून काम करताय याला काही महत्त्वच ठेवलेलं नाहीये. मग तुम्ही पुण्यामध्ये असू शकता, तुम्ही सोलापूरमध्ये असू शकता, तुम्ही अकलूजमध्ये असू शकता, तुम्ही विट्यामध्ये असू शकता किंवा सांगलीत असू शकता. तुम्हाला तिथे राहून देखील काम करणं पॉसिबल होणार आहे, जे आम्ही मला वाटतं करतो आहोत. शेती आहे, तिथेच आमचा धंदाही आहे आणि दुसरा जो माझा बिझनेस आहे तो साताऱ्यामध्ये आहे. हे काय आहे म्हणजे आम्ही टेलिव्हिजन चॅनलवर बातम्या बघताना तुमची जाहिरात तिथं दिसते, बरवा असं दिसतं. मला ते ऋतू हिरवा, ऋतू बरवा असं हे आलं माझ्या डोळ्यासमोर, ते आलं किंवा तो शब्द मी त्या गाण्यात ते काव्य मला आठवलं. काय आहे हे बरवा? रिलेट तुम्ही मला वाटतं जिथे मराठी माणूस येतो तिथे बरवा काय आहे हे सांगायला फार वेळ लागत नाही. तोची विठ्ठल बरवा आणि ऋतू हिरवा ऋतू बरवा या दोन गोष्टींची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा आमचा जो बरवा आहे तो उभा राहतो. जी गोष्ट चांगली आहे ती बरवा आहे, जी गोष्ट निसर्गाच्या जवळ आहे ती बरवा आहे. मग बरवा हे तयार होतच शुद्ध तुपापासून. पुन्हा आम्ही जातोय ते शेतीच्या इथेच जातोय. त्या शेतापासून येणारं जे आहे, त्या गायींच्या इथून येणारं जे आहे हे तूप, गोधन म्हणजे संपत्तीच आपली जी आहे. आपण म्हणू शकतो की कायमच आपल्याला असं सांगितलं गेलं, अन्नधान्याची समृद्धी असेल किंवा खाण्यापिण्याची समृद्धी असेल, ही जर कुठून येत असेल तर ती जमिनीकडून येते, ती तुमच्या मातीतून येते आणि तेच तुमचं मूळ असतं. तर उत्तम शुद्ध जर खाल्लं तर ते तुमच्या शरीरावरती आतून परिणाम करणार आहे. म्हणजे जितकं पूर्वीचे लोक म्हणायचे बघा, खाणंच एवढं मजबूत होतं की 70पर्यंत दातांना काहीच होत नव्हतं. आजकाल लहान मुलांचे दात किडताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण खाणं शुद्ध नाही. म्हणजे जे केमिकल्सचे परिणाम आहेत, आता केमिकल खतांचे असतील, काय परिणाम होतात त्यांनी? एक तर आपण असं फक्त पाहतो की यील्ड कमी येत आहे किंवा उत्पन्न कमी मिळत आहे असं म्हणलं जातं, पण ते कमी मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबर तुमच्या पोटांमधनं जे काही जातं आहे ह्याला कुठे रोखथामच काही नाहीये. म्हणजे 50 वर्षापूर्वी आपण नेहमी असं ऐकतो की खरंच आमचं खाणं शुद्ध होतं, आमचं दूध शुद्ध होतं, आमचं अन्नधान्य एकदम शुद्ध होतं, त्यामुळे आत जे जात होतं हेच ऑब्व्हियसली तुमच्या स्किनवरती दिसत होतं. आपल्या आज्यांना कुठे लागत होते मेकअप करायला? होतं काय त्यांच्याकडे मेकअप करायला? फार फार तर सकाळी दूध तापवून झाल्यानंतर किंवा दुधाचं पातेलं संपल्यानंतर त्या पातेल्यात हात फिरवायचा आणि तो इधर असा गालाला लावायचा किंवा ह्या कोपरांना पुसला जायचा. ह्या व्यतिरिक्त मी तरी माझ्या आजीला वेगळं काही लावताना पाहिलेलं नक्कीच नव्हतं. साय असेल, तूप असेल, लोणी असेल, लोणी काढून झालं की तो हात आमच्याच चेहऱ्यावरनं फिरवला जायचा. आम्ही सुट्ट्यांना तिकडे राहायला जेव्हा गेलेलो असू तेव्हा. हे जर असेल तर ही जी समृद्धी होती ही आपण कुठे विसरून गेलो असं वाटतं. त्यांना खरंच काही लागत नव्हतं, मग आम्हाला का लागायला लागलंय? मग जर ते लागत असेल तर त्याच्यामधला
केमिकलचा जो परिणाम आहे हा आपण कमी करू शकतो आहोत का, हे पाहण्यासाठी जेव्हा काम करायला सुरुवात केली किंवा विचार करायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही येऊन थांबलो पुन्हा आपल्या समृद्धीपाशी, तुपापाशी, गायींच्या पाशी. कामाक्षीजी, तुमच्या बोलण्यामध्ये असा शब्द आला की विषमुक्त शेती. आता हा विषमुक्त शब्द जो आहे म्हणजे काय नक्की विष असतं काय? काय म्हणजे विषमुक्त हा शब्द जगभर सगळ्यांनी वापरलेला आहे, मी एकटी म्हणते असं नाही आहे. पण आजकाल आपण जे खाणं खातो ना, याच्यात खरंच काय आहे हे आपल्याला माहीत करून घेण्याची गरज आहे. विषय इतकं ते डेंजर आहे. जसं बँका आपल्याला नो युअर कस्टमर असं विचारतात, म्हणजे KYC करून घ्या किंवा काय जे सांगतात ना, तशाच पद्धतीने खरंच आपण हा प्रयत्न करतो का, की आपण जे खातो आहे हे कुठं पिकवलं जातं, कसं पिकवलं जातं, कोण पिकवतंय हे आपल्याला माहिती आहे का? हे जर माहीत असेल तर आपण खात्रीशीर असं म्हणू शकतो की वा, माझ्या पोटात अन्न जे जातं आहे हे उत्तम आहे, सकस आहे. मग हे सकस अन्न जर माझ्या पोटात जाणार असेल तर त्याचा परिणाम शेवटी कुठे पाहायला मिळेल? एक तर मला होणारे रोग होणार नाहीत, ते कमी होतील, मला होणारे आजार कमी होतील, किंवा मी छान खुटखुटीत, पूर्वी एक शब्द वापरला जायचा, खुटखुटीत असेल म्हणजे छान असेल, उत्तम असेल, तब्येत ठणठणीत असेल, दात उत्तम राहतील, केस छान राहतील. हे जे आहे हे कुठेतरी आपल्याला विषमुक्त या शब्दाकडे घेऊन जातं. मग जसं अन्न विषमुक्त असू शकतं तसं तुम्ही ज्या वस्तू वापरता आहात, अलीकडे एक शब्द ऐकायला मिळतो बा, ऑर्गॅनिक कॉटन. नवीन नवीन टर्म्स ज्या काही येत आहेत ह्याच्या मुळाशी शेवटी परत जर आपण बघितलं तर फिरून जे जातो आहे ते आपण आपल्या ज्या सगळ्या पूर्वीचे रूट्स आहेत, जी मुळं आहेत आपली, आपण पुन्हा त्याच्याकडेच जातोय. ज्या पद्धतीने तुम्हाला माहीत पाहिजे की तुमच्या ताटात येणारं अन्न कुठून येतं आहे, तो सोर्स तुम्हाला जर खरंच माहिती असेल तर तुमच्या तब्येतीची उत्तम काळजी घेतली जाईल असं मला तरी वाटतं. पण आता किती अवघड आहे बघा ना. आता आम्ही पटकन कुठेतरी जाताना सँडविच पिकअप करतो, बर्गर घेतो किंवा हॉटेलमध्ये जाऊन पावभाजी खातो, कुठे कुठे जिथे वेळ मिळेल तिथे जाऊन काहीतरी खातो. सगळेच लोक शहरामध्ये असं करतात. त्यामुळे तो सोर्स कळणं किंवा त्याचं मूळ कळणं, ती भाजी धुतली आहे की नाही हे पण माहीत नसतं आपल्याला. अशा याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होतात नक्की, हल्ली काय त्याचं चालू आहे? आजारांमध्ये वाढलेला एकंदरीतच खोली जी आहे, परिणाम जो आहे हा आपल्याला तर दिसतोच आहे. लॉकडाऊन जेव्हा झालेलं होतं तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने मला वाटतं आपल्या घराच्या बॅल्कनीमध्ये, आजूबाजूला असलेल्या जागांमध्ये काही ना काहीतरी उगवायचा, पिकवायचा प्रयत्न केला होता. तो मला वाटतं बहुधा याच्यासाठी होता की मला ताजं, चांगलं, स्वच्छ असं खायला मिळावं. कारण ह्या सगळ्या अन्नधान्यावरती म्हणा, भाजीपाल्यावर म्हणा, ज्या पद्धतीच्या फवारण्या होतात, ज्या पद्धतीची खतं त्यांना घातली जातात, शेवटी या गोष्टी ज्या आहेत ह्या एंड युजर म्हणजे मी जो आहे माझ्याच पानात येत आहेत ना. म्हणजे तुम्ही खत घालत असाल त्या फ्लॉवरला किंवा वांग्याला किंवा टोमॅटोला, पण तो टोमॅटो जो आहे, जो कच्चा सुद्धा मी कोशिंबिरीच्या स्वरूपामध्ये खाणार आहे, शिजवून खाल्ला तर कदाचित त्याच्यातले थोडेफार हे घटक जातील, पण जेव्हा मी कच्चा खाणार आहे सॅलड म्हणून, तेव्हा तो माझ्या पोटात नेमकं काय घालणार आहे जाऊन, हे मला कळतंय का? त्यामुळे आजार वाढलेत सध्या. इम्युनिटी आपली कमी होत चालली आहे आणि त्याच्यामुळे जे कन्व्हर्जन्स आहेत, आज कॅन्सरचे पेशंट्स इतक्या प्रचंड प्रमाणावर आपल्याला वाढलेले दिसतात. हे कशासाठी असावेत असं वाटतं, आणि हे मी नाही सांगत आहे, हे जगभरचे तज्ज्ञ सांगतायत. सगळीकडे हवा बदलतीये, पाणी बदलतं आहे, शेतांमध्ये घातले जाणारे जे काही इनपुट्स आहेत हे सगळे बदलत आहेत, आणि जोपर्यंत ह्याच्यामध्ये आपण चेंज करत नाही आहोत तोपर्यंत आपलं जे सामान्य जगणारं जीवन आहे हे नॉर्मलाइज होणारच नाहीये ना. हे जेव्हा करायचं असेल तेव्हा पुन्हा आपल्याला याच गोष्टी शोधण्याची गरज आहे की माझ्यापर्यंत येऊन काय थांबतंय. मग ते माझ्या ताटातलं अन्न असेल, ते मी वापरत असणाऱ्या वस्तू असतील, किंवा मी श्वासावाटे घेणारी हवाई असेल. अर्थात हवेवरती माझा काही कंट्रोल राहणार नाही कदाचित, पाण्यावरती माझा काही कंट्रोल राहणार नाही, पण माझ्या ताटात येऊन पडणारं अन्न जे आहे
ह्याच्यावरती तर माझा कंट्रोल असेल, मी वापरणारी वस्तू ह्याच्यावरती तर माझा कंट्रोल असेल. हे जेव्हा आपण करत जाऊ तेव्हा मला वाटतं की सस्टेनेबल, शाश्वत हा जो शब्द आहे याच्याकडे जाणं हे आपल्याला सोपं होईल. वा, सस्टेनेबल आणि शाश्वत हे सगळं करत असताना आता मला, तुम्ही मूळ साताऱ्याच्या, हो, साताऱ्यातून तुम्ही कुठे गेलात? विटा. अजून मागे शहराकडे नाही आले मी, अजून गावाकडे गेले. मला असं वाटतं की तुम्ही जरी मागे गेला असाल तरी ह्या सगळ्या आता तुम्ही ज्या गप्पा मला म्हणजे हे जे आपण बोलतोय याच्यातून खरं तर तुम्ही निसर्गाच्या जवळ गेलात. अगदीच अगदीच. म्हणजे साताऱ्यापेक्षाही अजून मोकळी हवा कुठे असेल तर नक्की विट्यामध्ये होती. कारण घरी शेती आहे. म्हणजे सांगायला आवडेल मला हे की माझे सासरे जे आहेत हे पुण्यामध्ये नोकरी करत होते. त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं की आपली शेती आहे आणि इतकं सगळं असताना पुण्यामध्ये नका राहू, विट्याला परत या. काय करायचे ते? बाबा NCLला आधी सायंटिस्ट म्हणून जॉब करायचे. अरे वा. त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेजला ते फिजिक्सचे प्रोफेसर म्हणून काम करत होते. आणि मी सांगते ती गोष्ट आहे 76 सालची. 76 साली सेट असलेलं पुण्यामधलं आयुष्य सोडून खेड्याकडे चला हा मंत्र घेऊन बाबा पुन्हा जेव्हा विट्याला गेले तेव्हा शेतीमध्ये काही इनोव्हेटिव्ह गोष्टी त्यांनी करायचा विचार सुरू केला. तोपर्यंत सगळेजण ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने आमच्याही शेतामध्ये चालत होतं. पण एक इन्सिडन्स असा घडला की बाबांना विचार करायला लागला की मी करतोय ते बरोबर आहे का. आणि मग तिथून त्यांनी ठरवलं की नाही, या प्रकारची शेती मला करायची नाही, मला वळायचं आहे ते एका चांगल्या बाजूकडे. आणि तिथून त्यांनी सगळ्यांच्या बाजूनी असलेला जो पॅटर्न होता किंवा सगळ्यांच्या सारखं शेती ते जे करत होते ते त्यांनी एका दिवशी बंद केलं. मला हे नाही करायचं, मी काम करेन तर मी विषमुक्त शेतीकडे काम करेन. म्हणजे पूर्ण रसायन विरहित शेती त्यांनी करायला सुरुवात केली. कधी? बाबांनी साधारणपणे 86-88च्या बाजूला. म्हणजे आपल्याला ऑर्गॅनिक शेती, ऑर्गॅनिक असा शब्द जरी नाही म्हणलं तरी नॅचरल आणि नैसर्गिक जी पूर्वापार चालत आलेली शेतीची पद्धत होती पुन्हा आपल्याला त्याकडे वळायचं आहे. रसायनमुक्त कुठल्याही प्रकारची कीटकनाशकं, कुठल्याही प्रकारचं केमिकल फर्टिलायझर हे मला माझ्या शेतामध्ये वापरायचे नाही आहेत. मग त्याच्यासाठीचा बेसिकली त्यांचा पिंड हा शास्त्रज्ञाचा असल्यामुळे त्यांनी शोधकार्य करायला सुरुवात केलं की मी गांडूळ शेतीकडे वळू शकतो का, मी अजून काय करू शकतो. आणि एक 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 प्रयोगाचा भाग ते करत गेले. आणि आज जी आमची शेती आहे ही आम्ही 100% रसायनमुक्त शेती आमच्याकडे आम्ही करतो. आणि मग त्याच्यापासून जे प्रोड्यूस येतं म्हणजे जो भाजीपाला येतो, अन्नधान्य येतं, आम्ही म्हणू शकतो की आम्ही शुद्ध खातो. वा 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 वा. मग ह्याला मार्केटला तुम्ही कुठे पाठवता? ज्या लोकांना गावात माहितीच आहे एकतर त्यांच्यापर्यंतच ते पोचतं. आम्ही शहरांपर्यंत फारसं ते आणतच नाही. आणि घरी गायी आहेत, म्हणजे शेतावरती ज्या गायी आहेत आता जवळपास 50-52 गायी आहेत आमच्याकडे. त्यामुळे त्याच्यापासून दूध, तूप हे सगळं घरचं असतं. आणि पुन्हा तूप हा बर्वाचा बेस आहेच. मी त्या विषयाकडे येतोच. म्हणजे साताऱ्याकडून विट्याकडे जाणं, विट्यामध्ये रसायनमुक्त आपल्या मातीतली, म्हणजे ही सगळी सायकल आहे. पूर्वीच्या पिढ्यांनी खरं तर इतकी छान करून ठेवलंय की गाईचं शेण, त्या शेणाचं पुन्हा खत, त्या खतातून पुन्हा आलेला भाजीपाला तो गायींनी खाल्ला, पुन्हा गायींनी दिलेलं दूध, तूप, अशी सगळी किती गोड सायकल आहे ही सगळी. आणि त्यातून तुम्हाला तुमचा, जरी तुमचं आडनाव बर्वे असलं तरी बर्वा हा शब्द तुमच्या आडनावाच्या जवळ जातोय. आणि मगाशी तुम्ही जसं काय सांगितलं तुम्ही, विठ्ठल काय, तोची विठ्ठल बर्वा, तोची माधव बर्वा आपण म्हणतो. म्हणजे जे शुद्ध, जे उत्तम ते बर्वा. तसं तोची म्हणजे ऋतू हिरवा, ऋतू बर्वा हेही आपण ऐकलेलं आहे. सो निसर्गाच्या जवळ जाणारं जे आहे. आणि तिसरा तुम्ही म्हणालात तसं तुमचं आडनाव बर्वे आहे, आमचं आडनाव बर्वे आहे म्हणून बर्व्यांचा बर्वा. बर्व्यांचा बर्वा. मला हे तुम्हाला सांगायला खूप
म्हणजे हे महत्त्वाचं वाटतंय मला खरं तर. आपण शहरात राहत असतो, आपण वेगवेगळ्या, आता मी मीडिया क्षेत्रात काम करतो. हा इंटरव्ह्यू तुम्ही जे बघताय तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता आणि आपण एक वीकेंडला क्वालिटी लाईफ एन्जॉय करण्याकरता कुठेतरी जातो. ते कुठे जातो? कुठेतरी वॉटर बॉडी असेल, शेताच्या जवळ असेल. आजकाल ते काय सुरू झालंय, भात लावणीसाठी भात लावणीसाठी जातो. भात लावणी थेरपी असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आपण कशा पद्धतीने देऊ शकतो हां, याच्यासाठीचे जे हां, प्रयोग हां. होत आहेत ना, त्याच्यात भात लावणीचाही एक प्रयोग पाहिलेला आहे. कारण हो, मातीशी संपर्कच संपलेला आहे. बरोबर. त्या चिखलात जाणं, त्या चिखलात लोळणं, त्या ओल्या शेतामध्ये पाय रोवून घट्ट उभं कसं राहू शकतो आपण, हे कदाचित मधली जनरेशन जी आहे ना, तिच्याकडून हे स्किप झालं होतं बहुतेक. सो हे पुढच्या मुलांना परत अनुभव करायला मिळावा. मला म्हणजे काही शाळांमधून पण हे प्रयोग केले जातात असं मला माहीत आहे. म्हणजे पुण्यातली एक आनंद क्षण म्हणून शाळा आहे. म्हणजे त्याच्या संचालिकांशी माझं काही विषयावरती बोलणं चालू होतं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे असे जे एक्सपिरियन्सेस आहेत, हे ते विद्यार्थ्यांना देण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न करतात. त्याच्यातला हा एक त्यांचा प्रयोग मी ऐकला होता की भात लावणीसाठी आम्ही मुलांना शेतात घेऊन जातोय, किंवा किराणा मालाच्या दुकानाचा सेटअप करून खरेदी विक्री कशी करायची ही आम्ही मुलांना शिकवतोय. असे काही इंटरेस्टिंग प्रयोग लोक करून पाहता आहेत. मला 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 तेच गंमत वाटतेय. म्हणजे मला वैयक्तिक माझंही मन गावाकडे सतत जात असतं. मग गिवन अ चॉईस एका खेडेगावात जिथे इंटरनेट पण कमी आहे अशा ठिकाणी राहून काम करायला मला खरं तर आवडेल. असो, आमच्या पोरी मला सोडायच्या नाहीत. पण पण ही खूप इंटरेस्टिंग आपण बोलतोय आत्ता की इको टुरिझम सारखा भाग झालाय. बघा गंमत कशी आहे की आज मी जेव्हा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये हे मराठवाड्यातून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून इतर महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेल्या अनेक तरुण तरुणींना मी भेटतो, बोलतो त्यांच्याशी, तेव्हा ते इथे कुठेतरी नोकरीच्या शोधामध्ये असतात. त्यांचे आई वडील तिकडे शेती करत असतात किंवा ती शेती कुणाला तरी करायला दिलेली असते आणि ती शेती विकून किंवा ती शेतीकडे दुर्लक्ष करून पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये अगदी 2 खोल्यांमध्ये किंवा 1 BHK 2 BHK जास्तीत जास्त 3 BHK ह्याच्यापेक्षा पलीकडे काय घर घेऊन राहण्याचं स्वप्न हे लोक बघतात. आणि यश यश कशाचं मिळतात की गावाकडची शेती सोडून पुण्यात माझा मोठा फ्लॅट बंगला आहे. आणि पुण्यातल्या लोकांचं स्वप्न काय आहे की माझं एक फार्म हाऊस आहे. खरंय. म्हणजे पुन्हा ते सर्कलच आहे ना. म्हणजे बघा कसं जातंय की ते आपण शेताकडेच आपण पुन्हा जातोय की अमुक अमुक ठिकाणी पानशेतच्या बॅकवॉटरला लागून आपली शेती आहे, तिथं एक फार्म हाऊस आहे. म्हणजे फार्म हाऊस असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे. मग शेतकरी असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटावं असा व्यवसाय तुम्ही उभा केलाय, म्हणून मला कौतुक वाटतंय त्याचं. म्हणजे फार्म हाऊस असणं हे एक समृद्धीचं लक्षण आहे किंवा यशाचं परिमाण आहे शहरामध्ये. तर तुम्ही साताऱ्याकडून विट्याला जाऊन विट्यामध्ये आज शेती करून जे आपलं गोधन आहे, शेतीचं जे काय आपलं धन आहे, ह्या धनातून तुम्ही काहीतरी एक नवीन प्रॉडक्टची निर्मिती केली. ही काय स्टोरी आहे? माझी मुलगी छोटी होती, 2-2.5-3 वर्षाची साधारणपणे. मला एका कार्यक्रमाला कुठेतरी जायचं होतं. तर तयार होण्यासाठी म्हणून मी ड्रेसिंग टेबलकडे आले. हे 2 वर्षाचं छोटं मूल ड्रेसिंग टेबलला धरून उभं होतं आणि वळून माझ्याकडे जेव्हा तिने बघितलं तेव्हा असं छान असं हसून दाखवलं तिने मला. आता वास्तविक 2 वर्षाच्या बाळाने आईकडे हसून बघितल्यानंतर आईला छान वाटायला पाहिजे की नाही. मला तिच्या दातांचा रंग बघितल्यानंतर 2 सेकंद लक्षातच आलं नाही की आपण काय पाहतोय. कारण तिचे दात असे जांभळे निळे काहीतरी दिसत होते मला. आणि एक सेकंदभर मला कळलंच नाही की हिनी स्केच पेन खाल्लंय का काय चावलंय नक्की. आणि मग माझ्या लक्षात आलं की ड्रेसिंग टेबलवरती माझी एक लिपस्टिक उघडी पडलेली आहे, जी आई आपली लिपस्टिक कशी लावते हे कधीतरी बघितलेलं असेल तिने. तो लावण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये तिने ती बुलेट चावून खाल्ली होती. आणि इंटरेस्टिंग वाटेल खरं हे, पण त्या मिनिटाला माझ्यातली जी कॉन्शियस आई होती म्हणा किंवा
आई होती, तिला आलेला कॉन्शियसनेस त्या एका सेकंदात की तू जे वापरते आहेस हेच तुझी मुलगी पुढं वापरणार आहे. तर हे जे ड्रेसिंग टेबलवर पडलेलं आहे हे तिच्यासाठी चांगलं आहे का, तुझ्यासाठी आहे का नाही हा विषय वेगळाच आहे, पण ते तिच्यासाठी चांगलं आहे का नाही, कारण शेवटी ती कॉपी करणार आहे तुला. मग जे तू वापरते आहेस हे जर तिच्यासाठी चांगलं नाही ते तुझ्यासाठी चांगलं नाहीच आहे. ऑप्शन नाहीये म्हणून कदाचित तू ते वापरतेस का. सो ती घंटा अशी डोक्यात ठण 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 वाजते म्हणल्यानंतर बाहेर जायचं सोडा, ते सगळं आधी उचललं, फेकून दिलं आणि तिच्या दातातलं सगळं ते काढत जेव्हा होते तेव्हा असा विचार आला की तुला ह्याच्यात काय बदल करता येईल, तू ह्याच्यात काय करू शकतेस. आणि मग शोध सुरू झाला तो नॅचरल कॉस्मेटिक्स किंवा ऑर्गॅनिक कॉस्मेटिक्स याचा. आणि मग अच्छा, पण मग हे तुम्हाला त्यातलं काही माहिती होतं काही का, म्हणजे तुम्ही हे इंटरेस्टिंग आहे की कन्सेप्टच फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जर आपण ऑर्गॅनिक भाजी म्हणतो तसं ऑर्गॅनिक कॉस्मेटिक्स हे काय आहे. ऑर्गॅनिकच्या फॅमिलीकडून आलेलीच होते त्यामुळे याच्यात काय काय असू शकतं याचा अंदाज होता. जसं अन्नधान्य असू शकतं, एक्स्ट्रॅक्ट्स असू शकतात, तसे जगभर चाललेले ऑर्गॅनिकचे जे प्रयोग आहेत हे ऐकून मला माहीत होतेच. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये कॉस्मेटिक्समध्ये पण काम सुरू आहे हे बऱ्यापैकी ऐकून माहीत होतं. त्यामुळे आई म्हणून जेव्हा मी हा विचार करायला लागले की माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी मला काहीतरी वेगळं हवं आहे याच्यातलं, तेव्हा शोधताना असं लक्षात आलं की लिपस्टिक्स मेड अप ऑफ क्लॅरिफाईड बटर म्हणजे तुपापासून बनवलेल्या लिपस्टिक्स याचं पेटंट भारतामध्येच रजिस्टर आहे. आणि ते अनघा दंडवते यांच्या नावावरती रजिस्टर. हे जे लिपस्टिक असतं ते तुपापासून बनवतं, शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलं जातं. म्हणजे आम्ही घरी जे तूप कढवतो ते कढवणारं जे तूप आहे याच तुपाचा फॉर्म वापरून चक्क लिपस्टिक ही ऑलरेडी बनलेली आहे. काय सांगताय, वा. मग मला करायचं काय होतं तर फक्त हे बनवलंय कोणी हे शोधायचं होतं. बरोबर. ते नावही कळलेलं होतं. आले, उठले आणि त्यांच्या समोर जाऊन बसले. म्हटलं काकू हे मला हवं आहे. त्या म्हटलं कशासाठी. म्हटलं मला वापरायला हवंय, मला माझ्या मुलीला वापरायला द्यायचं आहे. तुमचा जो शोध आहे तो माझ्यासारख्या कित्येक आयांच्या इतका उपयोगाचा होणार आहे की मला हे वापरायला आवडेल. सुरुवातीला जेव्हा मी त्यांना भेटले ना तेव्हा फक्त माझ्यापुरताच विचार कदाचित माझ्या डोक्यात होता. पण त्यांचं वय, म्हणजे मी काकूंना जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांचं वय ऑलरेडी 64च्या कुठे असायच्या. पुण्यामध्ये. म्हणजे जेव्हा त्यांनी हा शोध लावला तेव्हा त्या पुण्यात नव्हत्या. त्यांची भेट तुमची पुण्यामध्ये झाली. माझी काकूंची भेट पुण्यामध्ये झाली, त्या मूळच्या वर्ध्याच्या. आणि त्यांनी त्यांच्या मुलीसाठी जवळपास 20 वर्षापूर्वी हा प्रयोग केला होता की त्यांना तिला केमिकलची लिपस्टिक वापरायला द्यायची नव्हती. मला आनंद ह्याच गोष्टीचा होता की ज्या गोष्टीच्या शोधात मी होते याचा विचार एका आईनीच आधी केलेला होता. आणि मला करायचं काय होतं फक्त तर त्या आईपर्यंत पोचायचं होतं जे मी पोचले होते. आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की हे पेटंट घेण्यापर्यंतचा सगळा जो कष्टदायी प्रवास आहे तो त्यांनी ऑलरेडी केलेला होता. मी अजिबात असं म्हणणार नाही की हा शोध माझाच होता वगैरे, अजिबातच नाही, अजिबातच नाही. हे नैसर्गिक प्रॉडक्टच्या सान्निध्यात असल्यामुळे अतिशय ट्रान्सपरंट राहताय तुम्ही. नाही, मला हे शोधणं सोपं गेलं कदाचित. आमच्याकडे तो ऑर्गॅनिकचा बेस असल्यामुळे हे शोधणं सोपं गेलं. आणि आपण म्हणतो ना इच्छा तिथे मार्ग, तसं झालं की इच्छा होती म्हणून मी त्यांच्यापर्यंत जाऊन. त्यांनी याचं काही पुढे केलंच नव्हतं का. काकूंना भेटल्यानंतर असं लक्षात आलं की वयानुसार त्यांनी त्यांचं काम कमी केलंय, पण जिद्द जी होती त्यांची त्या जिद्दीने कुठेतरी मला खिळवून ठेवलं. आणि माझा पिंड मूळचा व्यावसायिकाचाच होता. माझे वडीलही व्यावसायिक होते, माझे सासरेही व्यावसायिक आहेत, नवराही व्यावसायिक होता. पहिल्यापासूनच काहीतरी काम आपल्याला करायचं आहे आणि ते आपलं आपलं काम आहे हे डोक्यात होतं. काकूंना तिथेच मला वाटतं पहिल्याच भेटीत मी त्यांना विचारलं की काकू मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. त्या म्हणाल्या की अगं मी तर काम थोडंसं कमी करत आणलंय. म्हटलं असं नका करू, तुम्ही एवढा छान प्रॉडक्ट आहे, इतका चांगला, आणि माझ्यासारख्या शेकडो आयांना
कुठेतरी रिलीफ देणारा हो, प्रॉडक्ट हो, अगदी आहे, हा अगदी का सोडायचा. मग त्या म्हणल्या तू करतेस का. हम्म. मग माझ्याकडे चाललं हे की चला आपणच सुरू करूया हे. हा काकूंची मुलगी आणि मी आम्ही दोघींनी मिळून हम्म, ही जबाबदारी आमच्या खांद्यावरती घेतली. हम्म, आणि आजचा जो परवाचा प्रवास आहे हम्म. तो त्या दिवशी तिथे सुरू झालेला होता. वा वा वा. म्हणजे हे बघा, एक बरवा नावाचं एक अतिशय नैसर्गिक कॉस्मेटिक ज्याला आपण म्हणतो, निसर्गाच्या देणगीतून आलेलं ब्युटी प्रॉडक्ट, हे त्याची एनर्जी तुम्हाला त्या काकूंकडून मिळाली येस. आणि मग तुम्ही ते डेव्हलप करायला सुरुवात केली. मग आता त्याच्यामध्ये काय काय असतं? लिपस्टिकचं तुम्ही आता सांगितलं. सुरुवातीला तर गाईच्या तुपापासून बनवलेला लिपस्टिक हा हा. एकमेव प्रॉडक्ट आमच्याकडे त्याची होता. काही म्हणजे रिॲक्शन येत नाही, कारण खूप महिलांना मी पाहिलं काय काय लिपस्टिक लावलं ना तर त्यांना अशी रिॲक्शन येते, सूज आलेले पाहिलेलं आहे, रंग बदलतो, ओठ काळे पडतात. काळे पडतात. पूर्वापार आपण असं ऐकायचो की फार वेळ लिपस्टिक लावू नको, ओठ काळे पडतील. म्हणजे मी माझ्या लहानपणी पण हे वाक्य ऐकलेलं आहे. त्याचं रिझन असं होतं की लिपस्टिकमध्ये जे शिसं वापरलं जातं, हेवी मेटल जो वापरला जातो तो तुमच्या ओठांच्या कडेनी असं जाऊन बसतो आणि तिथे पहिल्यांदा ओठ काळे व्हायला सुरुवात होतात. गाईच्या तुपापासून जेव्हा लिपस्टिक आम्ही बनवायचा प्रयत्न केला किंवा जी लिपस्टिक बनली होती त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप, कोकमचं तेल. आता कोकम तेल हाही प्रकार आपल्याला ऐकून माहिती आहे. पूर्वीच्या आज्या वगैरे टाचेच्या भेगांसाठी कोकमाचा खडा वापरायच्या, मेणबत्तीवर गरम केला जायचा आणि तो टाचेच्या भेगाला लावला जायचा. बरोबर. सो ती भेग भरून येणं हे काम जे होतं हे कोकमाचं तेल करतं. अरे वा. त्यामुळे तूप, कोकमचं तेल ह्या दोन गोष्टींचा ब्लेंड आणि त्याच्यामध्ये मग रंग. मग आता रंग हेही फूड ग्रेडचे कलर पोटात गेले तरी चालणार आहेत, एफडीएने आपल्याला अप्रूव्ह करून दिलेले आहेत, असे सगळे रंग आहेत त्याच्यामध्ये. सो अगदी लहानात लहान मुलींपासून कुणीही बर्वाची लिपस्टिक अगदी आरामात वापरू शकते. आजी पण लावू शकते. अगदी आजीलाही लावू देत, नातीलाही लावू देत. वा 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 वा. लिपस्टिक व्यतिरिक्त आणखीन काय काय प्रॉडक्ट बर्वा तयार करतो गाईच्या तुपापासून? मेकअपचा जे प्रॉडक्ट आहेत आमचे हे तर सगळेच्या सगळे तुपाचा वापर करून बनवले जातात. ज्याच्यामध्ये आपण आजीनी बनवलेलं जे काजळ वापरायचो ना तसं बर्वाचं काजळ आहे. म्हणजे कित्येक आम्हाला आमच्या कस्टमर्सकडनं असा एक हे येतो, माझी आजी बनवायची ना तसं हे काजळ आहे. आमच्या इकडे सॉरी तुम्ही हे कंटिन्यू करा आजीचं काजळ. पण मला आठवतंय, म्हणजे मी स्वतः, माझी बायको आणि ते शनिवार पेठेमध्ये आमच्या एक शिंगाडे नावाची आजी आहेत. ते माझी एक वहिनी आहे, तिची ती आई आहे, वहिनींची आई. तर त्यांच्याकडे खास काजळ आणायला जायचं, तर ते काजळ बनवून ठेवायचे आजी. कट्टू आजीच्या हातचं, आजीचं बनवलेलं काजळ. सो लिपस्टिक आहे, काजळ आहे, फाउंडेशनचे बेस आहेत ज्याला SPF आहे. त्यामुळे तुम्हाला बाहेर जाताना वेगळं सनस्क्रीन लावण्याची गरज पडत नाही चेहऱ्याला तरी. सो फाउंडेशनचा जो बेस आहे, आणि पूर्वापार एक असं म्हणलं जायचं की फाउंडेशन फक्त लग्नकार्यात वापरायचं आहे. असं नाही आहे. आता आपल्याला रोजच जेव्हा प्रेझेंटेबल राहायचं आहे तिथे तुम्हाला मिनिमम गोष्टींमध्ये पण आहे यापेक्षा छान दिसायचं आहे. म्हणजे तुम्ही सुंदर आहातच, पण त्याला थोडासा एक झळाळी देण्याचा प्रकार जो आहे हा बर्वा करतं, आणि तेही तुपाचा वापर करून. वा. म्हणजे तुम्ही सुंदर आहातच, पण तुम्हाला अंतरंगातून सुंदर करण्याचं काम बर्वा करतं असं. आणि आपला कनेक्ट थेट गायीशी जोडला जातो. मला असं वाटतं की जसं जसं आता काळ पुढे जातोय तशी तशी आपण पुन्हा मातीतल्या गोष्टींकडे जातोय, तसं मेकअपमधून किती केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जातात हे अनेक महिलांना, मुलींना समजत नसेल. तर मला असं वाटतं की असा प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. आपण जर खाण्यामध्ये इतकं कॉन्शियस असू तर दिसण्यामध्ये सुद्धा तितकंच कॉन्शियस असणं मला गरजेचं वाटतं. मला वाटतं कॉपी रायटिंग करू शकतो बर्वासाठी. असो, आता तुमच्या लिपस्टिक व्यतिरिक्त आणखीन काय काय प्रॉडक्ट्स ह्या अशा पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने तुम्ही बनवता ज्याचा मेकअपला उपयोग होऊ शकतो? 4 सेगमेंट्समध्ये काम सध्या तरी होतं आहे. स्किन केअर, हेअर केअर, बॉडी केअर आणि मेकअप. मेकअप हा तर बायकांच्या स्किन केअर आणि हेअर केअर मध्ये काय असतं? स्किन केअर बेसिकली
त्वचा जी आहे तुमची याची काळजी घेण्यासाठी म्हणून मॉइश्चरायझर आहे, बॉडी लोशन आहे, अशा गोष्टी येतात. किंवा बॉडी केअरमध्ये येतं ते सोप्स येतात, साबण पण आहेत, साबण पण असतात आणि बॉडी वॉश पण आहेत. म्हणजे काही लोकांना अजून साबणाचीच सवय आहे, काही लोक बॉडी वॉशकडे वळलेले आहेत. मग ते दोन्ही सेगमेंट्स आम्ही ठेवलेले आहेत. हेअर केअरमध्ये पण मग तुपाच मी सॉरी मी मध्ये तुम्हाला मध्ये थांबवतो म्हणजे मला असं विचारायचं की तुपापासून बनवलंय, मग ते असं चिकट चिकट होतं का? सोप्समध्ये पर्टिक्युलरली तूप नाहीये. म्हणजे वॉश ऑफ्स जे असतात, धुवून टाकायचे प्रोडक्ट जे आहेत, याच्यामध्ये तुपाचा वापर नसतो. बरं. तिथे साबण जे आहेत हे आपण नॅचरल ऑइल्स आणि याच्यावरती करतो. मॉइश्चरायझर मध्ये तूप असेल. मॉइश्चरायझर, स्किन केअर पर्टिक्युलरली मेकअप आणि स्किन केअर जो आहे याच्यामध्ये तुपाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात आहे. मेकअप तर टोटल आपला तुपावर. मी इन्व्हॉल्व्ह होतोय का या प्रॉडक्टमध्ये खूप? नाही, चांगलं आहे, कारण मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे गाईच्या तुपाचा असाही वापर होऊ शकतो, हे युनिक आहे. मला मजा वाटते समजून घ्यायला. या प्रॉडक्टचं मार्केटिंग सहज बघत होतो मी, तर मला विट्यातून तुमचा सुरू झालेला प्रवास आणि थेट तुम्ही आत्ताच साजरा झालेल्या BMM मध्ये, बृहन महाराष्ट्र मंडळाच्या, म्हणजे थेट अमेरिकेमध्ये तुम्ही या प्रॉडक्टचं मार्केटिंग केलं. म्हणजे मला गंमत वाटते. आणि विट्याचं म्हणून तुमची बॅकग्राऊंड आम्ही विटांची ठेवली आहे बरं का. तर विटापासून अमेरिकेपर्यंत हे खूप इंटरेस्ट. म्हणजे मला ह्याच्यात गंमत काय वाटते की आपल्या मराठमोळ्या कुटुंबामध्ये, त्यातून बर्वेंच्या घरामधली एक मुलगी असा काहीतरी करायचा विचार करते आणि संपूर्ण कुटुंब तिला एक सपोर्ट करत आहे, आणि विट्यातून सुरू झालेला प्रवास अमेरिकेपर्यंत प्रॉडक्ट घेऊन गेला. हे स्पेशली मला सांगा, कारण की आपण मराठी माणसांनी व्यवसाय नसतो करायचा, कुठेतरी नोकरी करायची असते. हा विचार कट करून कुठेतरी मोठा व्यवसाय उभा करण्याचा विचार तुम्ही केलाय, याबद्दल सांगा. 1 वर्ष झालं आम्ही अमेरिकेमध्ये प्रॉडक्ट तर पाठवत होतोच, पण वारंवार अशी एक मागणी येत होती तिकडूनही की आम्हाला तुम्हाला भेटायचंय. मग ती संधी जी होती ही आम्हाला BMMच्या स्वरूपात मिळाली. म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ जे मोठं एक्झिबिशन करतं किंवा काही कार्यक्रम होणार असतात, तिथे एक्झिबिटर्ससाठी स्टॉल असतात, आणि त्याच्यामध्ये आम्हाला खरंच एक चांगली संधी मिळाली की जसे आम्ही इथे भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमधून डिरेक्टली लोकांपर्यंत जातो एक्झिबिशन्सच्या माध्यमातून, जिथे 1-to-1 डायलॉग आमचा लोकांशी होऊ शकतो, तसाच करण्याची संधी आम्हाला अमेरिकेमध्ये समोर येत होती. मग संधी दवडली तर मग तो व्यावसायिक कसा ना. करेक्ट. त्यामुळे आलेली जी संधी होती ती आम्ही घेतली आणि BMM मध्ये आम्ही आमचा स्टॉल हा सेटअप केला, आणि इतका सुंदर रिस्पॉन्स आम्हाला पूर्ण अमेरिकाभर राहणाऱ्या भारतीय मंडळींच्याकडनं मिळाला. म्हणजे मराठी लोक तर येतातच, पण महाराष्ट्रीयन नसलेले लोकही, ज्यांना मराठीवर प्रेम आहे, नाटक आवडतं किंवा चांगलं काहीतरी पाहायचं असतं, असे सगळे लोक जे अमेरिकेमध्ये सेटल आहेत, हे सगळ्या वेगवेगळ्या शहरांमधनं BMMसाठी येतात. यावेळचा BMM जो होता हा सॅन होजेला होता. तर तिथे 3 दिवसाचं एक्झिबिशन झालं आणि इतका सुंदर रिस्पॉन्स लोकांनी दिला की फेसबुकच्या माध्यमातून आम्ही परवा पाहिलं होतं, इंस्टाग्रामवरती बघितलेलं होतं, ऐकलं होतं, सेलिब्रिटीज वापरतात असं कळालेलं होतं, एक प्रॉडक्ट वापरला होता, किंवा माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं, मला गिफ्ट केला होता, आता मला परवाचा स्टॉल इथे बघायला मिळाला ना, मला फार आनंद झाला. हा जो एक रिस्पॉन्स आम्हाला डायरेक्टली लोकांच्याकडनं तिथे मिळाला, तो खरंच एनकरेजिंग होताच. आणि तुम्ही जे काम करता आहात हे लोकांच्यापर्यंत पोचतं आहे, याची ती पावती होती. छान वाटतं आपल्याला असं. म्हणजे समोरासमोर जेव्हा तुम्हाला लोकांशी बोलायला मिळतं ना, तेव्हा ते जे फीडबॅक असतात हे कुठेतरी तुम्ही चांगलं काम करताय, अजून चांगलं करा, असं उभारी देणारे पण असतात आणि बळ देणारे पण असतात. पण मग हे प्रॉडक्ट्स फक्त बायकांनीच वापरायचे असं काही? अजिबातच नाही. जिथे आम्ही म्हणतो आहे की 2-3 वर्षाची छोटी मुलगी जिला गॅदरिंगला जायचं आहे आणि तिची आई तिला तयार करत असते, तेव्हा जर बर्वाची लिपस्टिक तिच्या हातात असेल तर ती बिनधास्तपणे लावू शकणार आहे. हे जेव्हा होतं आहे तेव्हा कलरलेस लिप बाम जो आहे तो घरातले आजोबाई ओठ फुटल्यानंतर लावू शकणार आहे. आता पूर्वीसारखं तुम्ही तुपाच्या डबीतून तूप घ्या आणि लावा असं सांगितलं तर मला वाटतं सिनियर्स पण ते बहुधा करत नाहीये. यंग जनरेशन ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होऊन एखाद्या गोष्टीकडे जातीये, तसंच
सिनियर्ससाठी आहे. हा लिप बाम घरातल्या सगळ्यांसाठी उपयोगाचा आहे. शॅम्पू तुम्ही नाही वापरत, मग तुम्ही बर्वाचे कस्टमर असलेच पाहिजे. असा बर्वा हा फक्त बायकांचा नाही तर फॅमिली ब्रँड आहे. फॅमिली प्रॉडक्ट आहे, ते सगळेजण वापरू शकतील. आता आणखीन एक प्रश्न मला असा पडतोय की एखाद्याचा वाढदिवस असेल, आपल्याला जर का, मला तर हे सगळं ऐकलं असं वाटलं की हे वर्षभर आता पुढच्या वाढदिवसांना हे प्रॉडक्ट गिफ्ट करावं. अगदी जरूर करू शकता. तर ते कसं मागवायचं? ऑनलाईन आहे का अवेलेबल? ऑनलाईन अवेलेबल आहे. बर्वाची वेबसाईटही आहे. नंतर इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युटरशिप म्हणजे ज्या पद्धतीने मी काम सुरू केलं त्याच पद्धतीने जवळपास 130 बायका आमच्या बरोबर डिस्ट्रीब्युटरशिपमध्ये काम करत आहेत. म्हणजे माझ्या 130 रेप्लिका उभ्या राहिलेल्या आहेत असं समजा. या पद्धतीनेच त्या व्यवसाय करतायत. माझ्याकडे असलेला माझा स्वतःचा वेळ मी या पद्धतीने बिझनेस उभा करण्यामध्ये, म्हणजे एक विमेन नेटवर्क आम्ही उभं केलेलं आहे. नंतर ऑर्गॅनिकची स्टोअर्स आहेत जिथे आपल्याला 100% माहीत असतं की आपल्याला उत्तमच वस्तू मिळणार आहे. पण जिथे ऑर्गॅनिकची स्टोअर्स नाही आहेत तिथे बर्वाचे इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युटर्स सुद्धा तुम्हाला भेटतील. त्यांच्याकडेही तुम्हाला बर्वाचे प्रॉडक्ट मिळू शकतात. नाहीतर ऑनलाईन जिंदाबाद. वाह. सो कामाक्षी बर्वे, तुम्ही सगळ्यांबद्दल बोललात, तुमच्या सासऱ्यांबद्दलही सांगितलं, तुमच्या नवऱ्याबद्दल मला जरा काहीतरी सांगा. जरूर सांगेन की एखाद्या स्त्रीला जेव्हा काम करायचं असतं ना तेव्हा उलटं सांगते, जेव्हा एखाद्या पुरुषाला काम करायला बाहेर जायचं असतं तेव्हा एक स्त्री त्याच्या मागे उभी राहिली ना तर पुरेसं असतं. मग त्याला मुलांच्या फिया भरल्यात का, आज जेवायला काय केलं आहे, स्वयंपाक झालाय का, भांडीवाल्या मावशी आल्यात का नाही, हे त्याला काही पाहायला लागत नाही. पण जेव्हा एखादी स्त्री घराबाहेर पडून काम करणार असते तेव्हा एक तर तिचा जोडीदार खंबीर लागतो की तू जा, थोडंसं मी बघतो. तिची मुलं तेवढीच सपोर्टिव्ह असावी लागतात. म्हणजे मी कामासाठी बाहेर चालली आहे, आई मी ही भाजी खाणार नाही आहे असं जर ते तिचं मूल अडून बसलं तर तिला बिचारीला पुन्हा भाजी करणं ह्याच्याशिवाय पर्याय राहत नाही. तेव्हा मुलंही सपोर्टिव्ह असावी लागतात, फॅमिली पण सपोर्टिव्ह असावी लागते. त्यामुळे एक बाई जर काम करणार असेल तर तिच्या मागे अख्खं कुटुंब उभं राहावं लागतं. तर तो व्यवसाय असेल, ती नोकरी असेल किंवा कुठलंही काम करायला बाई बाहेर पडणार असेल तर ती ते आनंदाने आणि उत्तमरित्या करू शकते. माझा जोडीदार म्हणजे माझा नवरा जयदेव हा स्वतः व्यवसायाची बॅकग्राऊंड असलेला असल्यामुळे त्यांनी मला कधीच या बाबतीत नाही म्हणलं नाही किंवा प्रसंगी त्याच्या व्यवसायातनं थोडासा वेळ काढून त्यांनी मलाही या बाबतीत मदत केलेली आहे. कारण पुन्हा त्याची व्यवसायाची बॅकग्राऊंड असल्यामुळे खाचाखळगा त्यालाही जास्त चांगल्या पद्धतीने माहीत होत्या, ज्याचा उपयोग त्यांनी थोडा माझ्या व्यवसायाला हातभार लावतानाही नक्कीच केलेला आहे. आणि मी पूर्ण माझ्या फॅमिलीची थँकफुल आहे की जे माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. एक अजून गोष्ट मला जरूर सांगावीशी वाटेल की बाई ही बाईची शत्रू असते असं एक विधान केलं जातं. या विधानाला पूर्णपणे फुली मारणारा माझा व्यवसाय आहे. कारण माझ्याबरोबर जशा ह्या 130 बायका उभ्या आहेत फ्रंट एंडला, तशा पूर्ण बर्वाचा बॅकएंड बघणाऱ्या ज्या आहेत ह्याही बायकाच आहेत. म्हणजे आमच्या जवळपास 30-32च्या टीमपैकी फक्त 2च पुरुष आहेत. पुरुष मायनॉरिटीमध्ये आहेत तुमच्याकडे. अगदीच अगदीच. त्यामुळे आम्ही, म्हणजे मी तरी कायमच म्हणते की एक बाई जेव्हा दुसरीच्या मदतीला उभी राहते ना तेव्हा काम चांगलंच होतं. आणि असा आमचा हा बर्वाचा परिवार सगळ्या बायकांच्या खांद्यांवरच उभा आहे असं मी जरूर म्हणेन. वा. कामाक्षी बर्वे, आज बर्वा या प्रॉडक्टच्या यशामागे किंवा या बर्वा या प्रॉडक्टच्या निर्मितीच्या मागची गोष्ट ऐकली. मला त्यातलं गमतीशीर आणि म्हणजे खूपच छान वाटलं ते म्हणजे नैसर्गिक धागा कुठेही सोडलेला नाही आहे, निसर्गाच्या जवळ जाऊन. आणि त्यामुळे तुमच्या बोलण्यातही तो साधेपणा मला जाणवला. म्हणजे बघा, सातारा विटा ते अमेरिका, आता दुबई आणि जर्मनी देखील कदाचित. अरे वा. नाही, संपूर्ण जगात जाऊ देत. हा इंटरव्ह्यू जे लोक बघतायत, तर बायकांनी बायकांसाठी उभा केलेला उद्योग, रसायन मुक्त सौंदर्य प्रसाधनं वापरा म्हणजे बर्वासारखी. तर एखाद्या सौंदर्य प्रसाधनामधलं जे रसायन असतं ते आपल्याला घातक असतं, त्यामुळे रसायनापासून लांब राहा आणि नॅचरल ब्युटी प्रॉडक्ट्स वापरा.
कामाक्षी बर्वे आपल्या वुमन की बातच्या या सगळ्या एपिसोडमध्ये एक शेवट करताना तुम्ही आमच्या या वुमन की बातच्या प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल? आपण मगाचपासून बोलतो आहोत ते निसर्ग किंवा सृजनशक्ती याच्याकडे बोलतो आहोत. निसर्गाची सृजनशक्ती इतकी मोठी आहे की आपण माणूस म्हणून कॉन्ट्रीब्यूट जर काही करू शकलो नाही तर किमान निसर्गाला आपण हानी नाही पोचवली. म्हणजे आपण झाड नाही लावू शकलो तरी हरकत नाहीये, पण किमान आहे ही झाडं तोडली जरी नाहीत आपण तरी आपण निसर्गाला मदत केल्यासारखी आहे. नदी स्वच्छ करायला जाणं कदाचित तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये, खूप मोठं काम असेल ते, पण प्रदूषणाला आपण जर हातभार नाही लावला, म्हणजे जाता जाता नदीमध्ये आपण निर्माल्य नाही टाकलं किंवा कचरा नाही टाकला तरी देखील आपण निसर्गालाच हातभार लावणार आहोत. बरोबर आहे. त्याच प्रकारे आपण कमीत कमी केमिकल्स असलेल्या खतांचा जर आपण वापर केला तर आपण आपली जी धरणी माता आहे हिला देखील मदतच करणार आहोत. आणि पुन्हा त्याच्यातून येणारं प्रोड्यूस हे तुमच्याच उपयोगाला येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जे आपण गेला एवढा वेळ बोलतो आहोत की सगळं रसायन विरहित असायला हवं, विषमुक्त असायला हवं, ते शेवटी करताना आपण जी मदत करणार आहोत ती निसर्गालाही करणार आहोत आणि आपल्याला स्वतःलाही करणार आहोत. त्याच प्रकारे वणवा न लावणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सगळं त्याच्यात जळून जातं. किडे, मुंगी, पशु पक्ष्यांना सुद्धा इतका प्रचंड त्रास होतो. मनुष्य म्हणून आपल्याला जर बुद्धी दिली आहे तर त्याचा वापर हा आपण चांगलं करण्यासाठी करावा इतकंच मला वाटतं. वा. तर या होत्या कामाक्षी बर्वे, बर्वा या ब्रँडच्या संस्थापिका, आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. तुम्ही खास वेळ काढून आरपारच्या स्टुडिओमध्ये वुमन की बातमध्ये आलात त्याबद्दल सर्व आरपारच्या वुमन की बात टीमकडून तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.